पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कुरुंदवाड शिरडोन येथे कुरुंदवाड पोलिसांची मावा विक्रेत्यांवर कारवाई। कुरुंदवाड येथील लक्ष्मी बेकरी जवळील दोस्ती पान शॉप व नवबाग रोडवरील फ्रेंड्स पान शॉप या ठिकाणी तसेच शिरडोन येथील दर्गासमोर ओम पान शॉपमध्ये मावा विक्री करत असताना सिगारेट अँड टोबॅको ॲक्टनुसार कुरुंदवाड पोलिसांनी तिघांच्यावर कारवाई केली आहे। कुरुंदवाड येथील दोस्ती पान शॉपमध्ये शेखर गणेश राजपूत, मूळगाव सांगली, सध्या राहणार शिकलगार वसाहत, कुरुंदवाड नवबाग रोडवरील फ्रेंड्स पान शॉपमध्ये इस्माईल मोहम्मद गौस मुल्ला, राहणार बट्टे मस्जिद कुरुंदवाड, तर शिरडोन येथील दर्गा रोडवरील ओम पान शॉपमध्ये अनिकेत दीपक कोळी गोडी विहीर जवळ शिरोळ या ठिकाणी वेगवेगळ्या सुगंधी तंबाखूचे मिश्रण करून मावा विक्री करत असताना सोमवार 7 ऑक्टोबर व 8 ऑक्टोबर रोजी कुरुंदवाड पोलिसांनी वरील संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सिगारेट अँड टोबॅको ॲक्टनुसार कारवाई केली आहे। यामध्ये रोख रक्कम, बारीक कातरलेली सुपारी, सुगंधी तंबाखू तसेच मावा केलेल्या पुड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत। अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत। एकंदरीत कुरुंदवाड पोलिसांनी केलेल्या मावा विक्रेत्यावर कारवाईमुळे मावा विक्रेत्याचे धाबे दणाणले आहेत, तर अद्याप काही ठिकाणी बेकायदेशीर मावा विक्री सुरू असून या ठिकाणी ही कारवाई करणार असल्याचे कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितले आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।